नमस्कार मित्रांनो, मी रुपाली आणि इनर पीस विथ रुपाली या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते. आणि आजचा आपल्या व्हिडिओचा विषय आहे की तुमच्या जीवनातला एकही निर्णय तुम्ही स्वतः घेत नाही. आणि हो, हे वाक्य ऐकून खूप जणांना वेगळंच वाटेल की माझ्या जीवनातला, आपल्या जीवनातला निर्णय आपण घेत नाही तर कोण घेतो? तर आपल्या जीवनातला एकही निर्णय आपण घेत नाही, तर आपली बुद्धी घेते आपल्या प्रारब्धानुसार. आणि हो, हे वाक्य खरंच खरं आहे की आपल्या जीवनातला एकही निर्णय आपण घेत नसतो. तर आपल्या कर्मानुसार आपली बुद्धी घुमवते आपला प्रारब्ध, आणि तो प्रारब्ध ठरवतो मग आपण कोणता निर्णय घ्यायचा आणि कोणता नाही. आणि ही गोष्ट तुम्हाला जेवढ्या लवकर कळली तेवढ्या लवकर तुमच्यासाठी योग्य आहे. खरं आहे, ही गोष्ट कळणं म्हणजे ही गोष्ट कळायलाही खूप खूप एक लेवल लागते, खरंच लागते. काही काही लहान मुलंसुद्धा घरातली, त्यांना चांगल्या आणि वाईट गोष्टीचा फरक पडते. आणि काही काही 50 वर्ष 60 वर्ष झालेले लोक आहेत, तेही म्हणतात काही नसते कर्म वगैरे. काही काही लहान मुलं म्हणतात पप्पा हे ठीक आहे का हो, म्हणजे त्यांना चुकीच्या आणि चांगल्या गोष्टीचा फरक पडतो. पण लहान लेकरं असतात, त्यांना काही समजत नाही का? पण त्यांची बुद्धी तशी झालेली राहतात, त्यांचे कर्म जे संचित असतात तशी त्यांची बुद्धी ते चुकीचं किंवा योग्य हे ठरवते. त्याच्यामुळं खूप लहान लहान मुलं आपल्याला शिकून देतात. आपल्याला वाटते की काही काही लोक म्हणतात हा माझा बाप आहे का मी याचा बाप आहे, असे प्रश्न निर्माण होतात. पण हे खरं आहे. आणि काही काही लोक 50-60 वर्ष झाले तरीही त्याच गोष्टीला धरून बसतात की माझं घर, माझं शेत, माझं हे, माझी फॅमिली, माझं काय ऐकलं जात नाही. त्यांना हे कळत नाही की बाबा ही एक कर्माची सायकल आहे आणि ही प्रत्येकाला क्रॉस करावं लागते, प्रत्येकाला या चक्रामधून फिरावं लागते. तेव्हाच या जीवनात शांतता, आनंद, प्रेम या सगळ्या गोष्टी भेटतात ना. नाही तर काही 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 मुलं काय म्हणतात, मुलं नाही माणसं म्हणतात मी एवढा चांगला जॉबवर आहे, सगळे डिसिजन घेतो, एवढे 4 लोक आहेत बसतो आणि मी कसा हा निर्णय घेतला, मी कसं हे केलं. पण मग त्याला ते कळत नाही. तर तेच आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की कर्म एक राहतात, क्रियमान कर्म. तुम्ही जे रोज करता ना, ते म्हणजे क्रियमान कर्म. आणि तुम्ही सकाळपासून उठले, संध्याकाळपासून जर तुम्ही बसलेही असले, तुम्ही काहीच काम नाही केलं, पण बसताही तुमच्या वाणीनं खूप काही करत राहता आणि दिवसभर तुम्ही काही चांगलं बोलता, काही वाईट बोलता ना, मग चांगलं बोललेलं चांगल्या गोष्टीत संचित होते. आणि तुम्ही काहीतरी चुकून चुकीचं केलेलं असलं, ते चुकीच्या ह्याच्यात संचित होते. मग एक चांगल्या कर्माचा संच होतो आणि एक वाईट कर्माचा संच होतो. एखादा व्यक्ती असतो, सकाळी सकाळी व्यक्ती नाही तर मुलगा असतो, सकाळी जाता जाता मस्त एखादं कुत्रं बसलेलं असते, गाडीने त्या कुत्र्याला अशी लाथ मारून देते. आता काही काम नसते, ते त्याचं कुत्रं त्याचं बसलेलं राहते, यालाही कुत्री जायचं असते, पण मनात येते आणि मारून देते. पण त्याला माहिती नाही, कळत न कळत की आपण काय करतो. आणि एखादा मुलगा असला, त्याला एखादी त्याची फ्रेंड भेटली किंवा कोणी रिलेटिव्ह भेटली, कोणी बहीण भेटली, तिचा चेहरा सुकलेला असला तर तो तिला जाणून गुड मॉर्निंग करतो आणि हॅव अ नाईस डे म्हणतो. तिचं दुःख काही कमी होत नाही, पण तिच्या चेहऱ्यावर थोडी स्माईल येते. त्याच्यामुळं त्याच्या जीवनात एक चांगला संचित कर्म तिच्यामुळं त्याच्यामुळं तिच्या चेहऱ्यावर एक थोडी स्माईल येते आणि ती स्माईल त्याला एक पॉझिटिव्ह एनर्जी सेंड करते. त्याच्यामुळं त्याच्या जीवनात एक चांगल्या संचित कर्माची भर पडते. मग असे कळत न कळत आपण छोटे छोटे कर्म करत जातो आणि छोट्या छोट्या कर्मानं रोजच्यामुळं एक दिवस मोठा संचित कर्माचा साठा निर्माण होतो. आपल्याला माहीत नसते, मग अचानकच माहिती की काय होते, आपल्या जीवनात एखादी गोष्ट घडते आणि आपण म्हणतो की हे कसं काय झालं. एखादा मुलगा आहे, तो सगळ्या गोष्टी व्यवस्थित करतो. तो त्याला काय वाटते माहिती आहे का, तो MPSC करतो. त्याला वाटतं मी एवढा अभ्यास करतो आणि कदाचित मी MPSC नसती केली तर माझं सायन्स चांगलं होतं, माझं मॅथ वगैरे चांगलं होतं, मी इंजिनिअरिंग केली असती तर मी आज इंजिनिअरिंग म्हणजे चांगला इंजिनियर असतो, IT मध्ये असतो. पण तुम्हाला वाटते का हो की तो जो आणि आपण आपल्या शेवटी सगळ्यांचं ऐकतो, पण करतो आपल्या मनानं ना, आपल्या मनात जे येईल तेच करतो आहे ना. त्याच्यामुळं मग आपले कर्म आपली बुद्धी ठरवतात आणि आपली बुद्धी तसं डिसिजन घेतात. त्याच्यामुळं आपण जिथं हो ते आपल्या कर्मानुसार आहे. आणि परत एकदा त्या गोष्टीवर येते जुन्या. आणि जेव्हा तुमचे संचित कर्म साठा झाला, तेव्हा तुम्हाला
चांगली आणि वाईट गोष्ट भेटते ना. एखादा मुलगा आहे, एखाद्या मुलाचं लग्न ठरलेलं असते, त्याला त्याच्या घरची चांगली मुलगी बघतात त्याच्यासाठी, चांगली गुणी संस्कारी. पण तेव्हा त्या मुलाला त्या मुलीसोबत लग्न करायचं नसते, त्याच्या जीवनात दुसरंच कोणीतरी येते आणि नंतर मग ती दुसरी व्यक्ती येते, काही दिवस थांबते आणि चालली जाते, त्या मुलीचंही दुसरीकडे लग्न होऊन जाते. मग तो आयुष्यभर म्हणतो की त्या मी मुलीसोबत लग्न केलं असतं तर मी कसा डिसिजन घेतला, असं म्हणते ना. पण मग त्याच्या प्रारब्धमध्ये, त्याच्या नशिबात ती गोष्ट नसेल. काऊन नसेल? तर त्याच्याच क्रियमान कर्मानुसार. त्याच्यामुळं परत एक गोष्ट सांगते मी, आणि खूप जण म्हणतात की माझं काय कोणी वाईट करणारी, मी एवढा मोठा आहे, माझ्या एवढ्या पोलीसमध्ये ओळखी येतं, एवढे सगळे ॲडव्होकेट एवढे ओळखीचे येतं, माझ्याकडे एवढे पैसे येतं, माझं काय वाईट करणारे. आणि तुमचं कोणी वाईट करू शकते का हो? खरं सांगा, तुमचं कोणी वाईट करू शकते का? तुमचं वाईट तुमचा दिमाग करते. तुमचा दिमाग अशी गोष्ट टाकते तुमच्या दिमागात. तुम्ही पहिल्यांदा ती ॲड पाहिली असेल, ती निर्मा सौंदर्य साबण निर्मा, हे परी जाने जा सबसे हसी सबसे जुदा, असा एखादा व्यक्ती येते त्या माणसाच्या जीवनात आणि सगळं रेलचेल करून करते ना. म्हणजे तुझं काही वाईट, माझं कोणीच वाईट करू शकत नाही असं म्हणणारा व्यक्ती, त्याच्याच घरात ती व्यक्ती येते, त्याच्या जीवनात सगळं सरसपाट करून चाललं जाते. आणि मग तीच व्यक्ती, तसेच लोक काही व्हॉट्सअप स्टेटस पाहतात की चेहरा क्या देखते हो दिल में उतरती देखो ना. मग सजेस्ट करतात की बाबा, सुंदरता सगळी नसते, सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात आणि पाहावं लागतात, असं तोच माणूस बोलतो. मग अनुभवातून बोलतो. त्याच्यामुळं तुमचं कोणीच वाईट करत नाही. तुमचे आजचे जे दिवसभर केलेले कर्म करतात, त्याच्यामुळं तुम्हाला कर्म कसे करायचे हे ठरवा. आणि हे तर मान्यच करावं लागतं, कधी ना कधी तर मान्यच करावं लागतील. कर्माचाच सारा खेळ आहे. जेवढ्या लवकर तुम्हाला मान्य झालं, तेवढ्या लवकर तुम्ही रिलेट करसाल आणि मग कॉन्शियसली जीवन जगसाल, रिलॅक्समध्ये जीवन जगसाल की बाबा माझंच मला रिटर्न भेटणार आहे, ही माहिती झाल्यावर मग आपण चांगलं जगतो ना. ओके. तर असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ, असा कंटेंट तुम्हाला जर आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि खुश राहून जीवन जगा. ओके. चला तर